नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कला ही जेव्हा आगीमध्ये अडकलेली असते तेव्हा अद्वैतने स्वतः जाऊन कलाला बाहेर काढलेलं असतं. कला अगदी सुन्न पडलेली असते, ती कोणाशी काही बोलतही नसते. अद्वैतला कलाची परिस्थिती अजिबात बघवत नसते आणि मग अद्वैत कलाला म्हणत असतो की खरे तुला काय होतंय नक्की, अगं तू आगीतून बाहेर आली आहेस आता. परंतु कला म्हणत असते की चांदेकर बघ ना माझं दुकान, बघ ना माझं दुकान जळतंय. इकडे बाबा रडत असतात, दुसरीकडे संगीता रडत असते, तर तिसरीकडे कला रडत असते. अद्वैतला आता कोणाला सांभाळावं हेच कळत नसतं. तर बाबा सुद्धा अद्वैतला म्हणत असतात, अद्वैतराव या दुकानाच्या साक्षीने संगीताचं आणि माझं लग्न झालं होतं. बरं, या दुकानामुळेच माझ्या कलाचं, माझ्या काजलचं, नैनाचं शिक्षण झालं होतं आणि आज मात्र ते दुकान माझ्यासमोर जळतंय आणि हे जळतं दुकान मी कसं काय बघू. अद्वैतला खरं तर खूप वाईट वाटत असतं. सगळ्या परिस्थितीची त्याला जाणीव असते आणि हे दुकान कलासाठी आणि तिच्या घरच्यांसाठी किती महत्त्वाचं असतं हेही त्याला माहीत असतं. त्यामुळे अद्वैत कलाच्या बाबांना म्हणतो की मिस्टर खरे, प्लीज तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि तुम्ही खचून जाऊ नका. जर तुम्ही जसं खचून गेले तर मिसेस खरे आणि खरे काय करतील. हे बघा, ज्याने कोणी हे सगळं केलंय ना, आपण त्या व्यक्तीला दाखवून देऊ की आपण खचणाऱ्यातले अजिबात नाही आहोत. प्लीज तुम्ही सर्वजण शांत राहा, प्लीज तुम्ही रडू नका. तेव्हा आता बाबा अद्वैत समोर हात जोडतात आणि रडत रडत अद्वैतला ते म्हणतात की अद्वैतराव, खरंच तुमचा खूप मोठा आधार आहे हो आम्हाला. संगीता मात्र जेव्हा ते जळतं दुकान तिच्या समोर बघत असते, त्या सगळ्या गोष्टींचा संगीताने खूप स्ट्रेस घेतलेला असतो आणि त्यामुळे संगीताला चक्कर येत असते. तेव्हा अद्वैत सोहमला लगेच सांगतो की सोहम प्लीज लवकर पाणी घेऊन ये. बाबा आता संगीताला कसंबसं खाली बसवतात. कला ही संगीताला आधार देत असते. आता लगेचच अद्वैत संगीताला पाणी देतो. अद्वैत खूप पॅनिक होत असतो. संगीताची आणि कलाच्या कुटुंबाची झालेली परिस्थिती अद्वैतला अजिबातही बघवत नसते. त्या सगळ्या गोष्टींचा अद्वैतला सुद्धा खूप त्रास होत असतो, कारण अद्वैतलाही अस्थमा असतो आणि आग लागल्यामुळे अद्वैतला तेवढा श्वास घेता येत नसतो. सगळ्या पॅनिक सिच्युएशनमध्ये अद्वैतलाही त्रास होत असतो. परंतु अद्वैतला स्वतःला होणारा त्रास मात्र अद्वैत कंट्रोल करत असतो आणि त्यावेळी कलाच्या कुटुंबाची तो काळजी घेत असतो. अद्वैत हा संगीताला सांगत असतो की मिसेस खरे प्लीज तुम्ही टेन्शन घेऊ नका, प्लीज तुम्ही माझं ऐका. अशा परिस्थितीमध्ये स्वतःला खंबीर राहणं खूप गरजेचं आहे. तुम्ही आता खंबीर व्हायला पाहिजे आणि ह्याच पॅनिक सिच्युएशनमध्ये आपण काहीच करू शकत नाही. तुम्ही प्लीज असं डिप्रेस होऊ नका. तेव्हा काजलही संगीताला समजावून सांगत असते की आई, दाजी जे बोलताय ते अगदी बरोबर आहे. ह्या परिस्थितीमध्ये आपल्याला खचून अजिबात चालणार नाही. आपल्याला काही ना काहीतरी मार्ग हा काढावाच लागेल. संगीता अद्वैतला म्हणत असते की अहो अद्वैतराव, आम्ही अंबाबाईचं नाव दिलं होतं हो आमच्या दुकानाला. अहो अंबाबाईचं नाव दिलं होतं कारण अंबाबाईचा आशीर्वाद होता आमच्या कुटुंबावर, म्हणून आम्ही खूप प्रेमाने आमच्या दुकानाला जगदंबा भांडार असं नाव दिलं. जेव्हा संगीता आता अंबाबाईचं नाव घेते तेव्हा कलाला क्लिक होतं. आपण जेव्हा आगीमध्ये होतो तेव्हा अंबाबाईचा फोटो आपल्या हातात होता, याचा अर्थ अंबाबाईचा फोटो आतमध्येच राहिला. आणि मग कला म्हणते की अद्वैत, अरे अंबाबाईचा फोटो आतमध्येच राहिला. मग सर्वजण टेन्शन घेऊ लागतात की अंबाबाईचा आपल्यावर आशीर्वाद आहे आणि अंबाबाईचाच फोटो आतमध्ये राहिला, निदान अंबाबाईचा फोटो तरी वाचला पाहिजे. बाकीचं दुकान तर तसंही जळून खाक झाले, परंतु अंबाबाईचा फोटो नाही जळाला पाहिजे. आता अद्वैतला माहीत असतं की कलासाठी अंबाबाईचं महत्त्व काय आहे आणि कला अंबाबाईची किती सेवा करते, किती भक्ती करते. निदान आपण दुकान तर नाही वाचवू शकलो, परंतु तो फोटो तरी निदान वाचवू शकतो. या अर्थाने अद्वैत कसलाही विचार न करता तो तोंडाला रुमाल लावतो आणि लगेचच त्या जळत्या दुकानामध्ये शिरतो. बाहेरून सर्वजण ओरडत असतात. अद्वैत कला ओरडत असते आणि म्हणत असते की चांदेकर, अरे प्लीज आतमध्ये नको जाऊ, खूप आग आहे. परंतु अद्वैत मात्र काही ऐकत नसतो, कारण अद्वैतला माहीत असतं की कलासाठी अंबाबाईचा फोटो किती महत्त्वाचा आहे. अद्वैतला या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होत असतो. आता अद्वैत कसाबसा आगीमधून अंबाबाईचा फोटो काढतो. अंबाबाईचा फोटो आता त्याला भेटलेला असतो. त्याला त्रासही होत असतो आणि कसाबसा आता तो बाहेर निघत असतो. बाकीचे सर्वजण मात्र खूपच टेन्शनमध्ये असतात. अद्वैतसाठी आता प्रार्थना करू लागतात. मित्रांनो, जर अजूनही तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर आत्ता लगेच व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण लाईक करून ही गोष्ट तुम्हीच करू शकता. धन्यवाद. तर इकडे चांदेकरांच्या घरामध्ये सर्वजण बसलेले असतात. रजनी म्हणत असते की मला तर आता खूप भीती वाटते, तिकडे नक्की काय चाललं असेल काहीच कळत नाहीये.
आणि तसंही अजून कोणाचा कॉलही आला नाहीये आणि आपण जर फोन करायचा म्हटलं तर तिकडं काय परिस्थिती आहे हे आपल्यालाही माहीत नाहीये. आबा रजनीला म्हणतात की हे बघ रजनी, अद्वैतवर आणि सोहमवर माझा पूर्ण विश्वास आहे. मला माहिती आहे की ते सगळं काही तिथून व्यवस्थित सॉल्व्ह करूनच येतील, त्यामुळे तू काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल, अंबाबाई सगळं ठीकच करेल. या परिस्थितीमध्ये सरोज म्हणत असते की मुळात म्हणजे अद्वैतला तिथे जायची काय गरज होती. नाही म्हणजे मी त्याला सांगत होते की तिथे जाऊ नको, मुळात म्हणजे याचा काय संबंध आहे तिथे जाण्याचा. आता त्यांचं दुकान जळालंय, त्यांच्यावर सिच्युएशन आली आहे, त्यांचं ते बघतील काय करायचंय, याला कशाला जायचं होतं तिकडे. आपण काय कोणाचा ठेका घेतलाय का की सगळ्यांचं सगळं काही चांगलं करून द्यायचं. तेव्हा आबा चिडतात आणि सरोजला म्हणतात की सरोज, अगं तू काय बोलतीयस, तुला तरी कळतंय का. अगं कलाचंच उदाहरण घे, आपल्या पिढीसाठी आपल्या घरासाठी कला किती झटत असते. आपल्या घरावर आलेली संकट ती पोरगी अशी संकटांसमोर उभी राहते. मग कला जर तिच्या सासरच्या लोकांसाठी तिच्या सासरसाठी एवढं काही करू शकते, मग अद्वैत का नाही करू शकत त्याच्या सासूरवाडीसाठी. अद्वैतनेच आता तिथे राहायला पाहिजे, त्याच्या सासरच्या माणसांची त्यानेच तर काळजी घेतली पाहिजे ना, जशी कला आपल्या सगळ्यांची घेते. सरोज आबांना म्हणते की हे बघा आबा, अद्वैतने कोणासाठी काही करू नये असं माझं म्हणणंच नाहीये, पण खरं तर ज्या लोकांसाठी आपण करतो ना त्या लोकांची सुद्धा लायकी असायला हवी असते. आबा म्हणतात की हे बघ सरोज, त्यांची लायकी काय आहे हे तू नाही ठरवू शकत किंवा मी नाही ठरवू शकत. आणि एक गोष्ट लक्षात ठेव की आता हे दोन्हीही कुटुंब एकत्र आहेत, दोन्हीही कुटुंबाची एकमेकांशी नाळ जोडली गेली आहे. खऱ्यांच्या एक नाही तर दोन दोन मुली आपल्या घरात सून म्हणून राहतात. आणि अद्वैत काय हे सगळं उपकार म्हणून नाही करत आहे, तर अद्वैतचं हे सगळं करणं कर्तव्य आहे. तू एक काम कर, अद्वैतला कॉल कर, अद्वैतला फोन लावून त्याला विचार त्याचं म्हणणं काय आहे, काय चाललंय तिकडे आपल्याला कळेल तरी. सरोज आता अद्वैतला कॉल करते, परंतु त्यावेळी अद्वैत फोन उचलत नसतो. मग सरोज लगेच म्हणते की बघा आता तर हा फोनही उचलत नाहीये, काय करणार, रमला असेल ना तिकडे तो. रजनी त्यावेळी आबांना विचारत असते की आबा, कला आणि अद्वैत ठीक तर असतील ना. तेव्हा आबा म्हणतात की हो रजनी, काळजी करू नकोस. तर अद्वैत आता दुकानाच्या बाहेर येण्याचा रस्ता शोधत असतो आणि आता त्याला काही सुचत नसतं, कारण अद्वैतला आता त्रास व्हायला लागलेला असतो, त्याला श्वास घेता येत नसतो. अंबाबाईचा फोटो तर त्याच्या हातामध्ये असतो आणि कलाला अद्वैतची परिस्थिती चांगली माहीत असते. अद्वैतला किती अस्थमा आहे हे तिला माहीत असतं, त्यामुळे कला आता कसलाही विचार न करता तीही आता त्या जळत्या आगीमध्ये आणि त्या जळत्या दुकानामध्ये शिरते. अद्वैतला जेव्हा ती बघते तेव्हा अद्वैतला ती विचारते की अरे चांदेकर, काय करतोयस तू, हे तुला त्रास होतोय तर तू का आतमध्ये आलास. तेव्हा अद्वैतची परिस्थिती अगदी बघवेन अशी झालेली असते. अद्वैत मोठमोठ्याने खोकत असतो, त्याला श्वास घ्यायला त्रास होत असतो. कलाला हे समजतं. मग कला आता कशीबशी अद्वैतला घेऊन बाहेर येते. कला जेव्हा अद्वैतला बाहेर घेऊन येते तेव्हा अद्वैत आता मोठमोठ्याने श्वास घेण्याचा प्रयत्न करत असतो. अद्वैतची आता ही परिस्थिती बघून सर्वजण खूप घाबरलेले असतात. आगीत गेल्यामुळे कलालाच खूप त्रास झालेला असतो, तर अद्वैतला अस्थमा असतो, तर अद्वैतला किती त्रास होत असेल हे कलाला कळतं. सोहम आता अद्वैतची पाठ चोळत असतो. कला अद्वैत समोर बसते आणि अद्वैतला ती विचारत असते की चांदेकर अरे तुला काय होतंय सांग तरी मला. परंतु अद्वैत काहीही बोलत नसतो, तो फक्त मोठमोठ्याने श्वास घेत असतो. तर संगीता सुद्धा देवी आईच्या फोटोच्या पाया पडत असते आणि म्हणत असते की अंबाबाई, हे सगळं काय चाललंय, आता तूच हे सगळं ठीक करू शकतेस. मग कलाला आठवतं की जेव्हा मागच्या वेळी अद्वैतला अस्थमाचा त्रास झाला होता, जेव्हा त्याने खूप सारं आईस्क्रीम खाल्लं होतं तेव्हा त्याला त्रास झाला होता. आणि मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिने निर्णय घेतला होता की अद्वैत जिथे जिथे जातो अद्वैतच्या प्रत्येक ठिकाणी ती अस्थमाचा एक पंप ठेवणार. आणि मग तिला आठवतं की अद्वैतच्या गाडीमध्ये सुद्धा तिने एक पंप ठेवलाय. मग ती लगेचच सोहमला सांगते की सोहम, अद्वैतच्या गाडीमध्ये मी एक पंप ठेवलाय, तो प्लीज घेऊन ये ना लवकर. सोहम लगेच पळतच आता गाडीकडे धाव घेतो. सोहम आता पळत जाऊन पंप घेऊन येतो आणि अद्वैत आता श्वास घेण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु तो पंप चालतच नसतो आणि मग अद्वैतला अजूनच त्रास व्हायला लागतो. सोहम बघतो की पंप चालतच नाहीये. कला म्हणते की हे सगळं आताच व्हायचं होतं का. अद्वैतचा त्रास आता वाढतच चाललेला असतो.